नाशिकच्या सिडको माऊली लॉन्स महालक्ष्मी नगर या ठिकाणी श्री या ज्वेलर्स या दुकानावर भर दुपारी 1 ते 1:30 वाजेच्या सुमारास दरोडा पडल्याची घटना घडली आहे। सविस्तर माहिती अशी की श्री ज्वेलर्स या दुकानाचे मालक घोडके व त्यांची पत्नी हे दुकानात बसलेले असताना 2 अज्ञात इसम तोंडाला रुमाल बांधून आले व त्यांनी घोडके यांना बंदुकीचा दाग दाखवत लाखो रुपयांचा सोन्याचा ऐवज लुटून पसार झाले। भर दिवसा रहदारीच्या ठिकाणी दरोडा पडल्याने सिडको परिसरात एकच खळबळ उडाली आहे। घटनास्थळी सहाय्यक पोलीस घटना समजतात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह संपूर्ण पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली। 1:45-50 टायमिंग होता दुपारचा। तेव्हा अचानक एक जण आला, त्याने पिस्तूल काढली, त्याच्या पाठीमागे लगेच दुसरा आला सेकंदाच्या अंतरावर आणि मग त्याने एकाने पिस्तूल काढली आणि माझ्या अंगावर रोखली आणि दुसरा जो आला तो मध्ये लगेच काउंटरच्या मध्ये आला आणि त्याने सगळे ट्रेचा माल काढायला सुरुवात केली। त्याने ट्रेचा माल गोणीत भरत होता तो आणि दुसऱ्याने मला पिस्तूल रोखून बसून ठेवले। एका तुम्हाला काही मारहाण वगैरे केली का त्यांनी? मारहाण वगैरे काहीच नाही केली, फक्त तो पिस्तूल रोखून उभा होता माझ्यावर आणि दुसरा जण ते काढत मधून माल काढत होता। मी पण काही जास्त प्रतिकार। तुमचं काय नाव? दीपक सुधाकर घोडके। बसलेली होती मी, हे पण दुकानात होते, मी पण दुकानात होती। मग त्याच्यातलं एक जण मध्ये आलं आणि मला वाटलं कस्टमर वगैरे असतील म्हणून मी उठून इथे उभी राहिली। बघितलं तर बाहेर पण अजून एक जण होतं, दोघांच्या तोंडाला मास्क बांधलेलं होतं। मग माझ्या लगेच लक्षात आलं मास्क घालून कधी कोणी सोनाराच्या दुकानात एंट्री करतं म्हणजे काहीतरी हे आहे। तोपर्यंत माझ्या डोक्यात आलं, तोपर्यंत त्याने त्यांच्यावर बंदूक रोखली आणि म्हणे तुम्ही बिलकुल चूक उभं राहायचं, बिलकुल कुठेच हालचाल करायची नाही, बाहेर बघायचं पण नाही, कोणाला बोलवायचं पण नाही, कोणते बटणं दाबायचे पण नाही म्हणे। असं त्यांनी म्हटलं। यांना एका ठिकाणी बसवलं आणि म्हणे तुम्ही काहीच करायचं नाही आणि एक जण मध्ये गेलं। जेवढं पण सामान होतं ना दुकानातलं सर्व त्यांनी काढून घेऊन गेले। तुमचं नाव काय? मनीषा घोडके। साधारण किती लाखांचा ऐवज नेलाय? 300 ग्रॅम जास्त नसेल। किती? 300 ग्रॅम। 300 आज नाशिक शहरातील अंबड पोलीस हद्दीतील महालक्ष्मी नगर येथील श्री ज्वेलर्स या दुकानात 2 इसमांनी हातात पिस्तूल घेऊन प्रवेश केला आणि धाक दाखवून त्यांनी दुकानातील शो असलेलं म्हणजे आता दुकानात असलेलं जवळपास 20-25 तोळे सोनं घेऊन पसार झाले। मोटरसायकल एक 50 मीटर लांब लावलेली होती। तर टोटल एक जण तिथे थांबला, 2 जण दुकानात आले, त्यांनी धाक दाखवून 20-25 तोळे सोनं घेऊन पळून गेले। सदरबाबत गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे। तपासकामी क्राईमची त्याचबरोबर पोलीस स्टेशनची टीम तपाससाठी रवाना करण्यात आलेले आहेत। तर त्यांनी काही रेकी केली होती का पहिले? काय समोर आलंय का? ते CC फुटेजेसवरून तसं वाटतंय, कारण घटनेच्या आधीच्या याच्यावरून ते रेकी केलेली आहे असं दिसतंय। ते बुलेट गाडीवर आले होते लूटमार करायला? एक बाईक आहे ती अजून आयडेंटिफाय झालेली नाही आहे। एका मोटरसायकल 3 जण दिसत आहेत एका फुटेजमध्ये। भर दिवसा दरोडा पडल्याने परिसरातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे। या दिवसात झालेल्या लुटींवर आता पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। 9 न्यूज साठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक।